यापेक्षा मला 0 ट्रेड करायला शिकव. हे बघ, 0 मी कधीच करत नाही आणि मी कसा विचार करतो त्याबद्दल मी तुला सांगतो बघ, तुला पटलं तर 0 काय असतं, 20 रुपयांचा प्रीमियम अप्रॉक्सिमेटली आपण घेतो. पूर्ण त्याची रिस्क झाला तर 0, नाही तर तो 100-200 जाईल. आता 20चा जर 100 झाला तर तुला 80 रुपयांचा प्रॉफिट होणार आहे. तुला वाटणार पैसे 5 पट झाले, पैसे 5 पट होत, तू जेवढी रिस्क घेतली ती 5 पट होणार आहे, रिस्कच्या 5 पट. त्यानंतर 20चा 0 पण होऊ शकतो, म्हणजे तू 20 रुपयांची रिस्क घेतली, म्हणजे तुला 20 रुपयांची रिस्क घेऊन 80 रुपयांचा प्रॉफिट झाला, म्हणजे 1:4चा प्रॉफिट झालेला आहे. मग आता जेव्हा मार्केट आपल्याला प्रॉपर ट्रेड देतंय, 5 दिवसून एखाद्या दिवशी 1:4 देतं मार्केट, मग तेव्हा आपण घेऊ ना 1:4 घ्यायला तुला एक्सपायरी आणि शेवटचे 15 मिनिटच का पाहिजेत, ते मोस्टली रिस्क असतं. जेव्हा मार्केट ट्रेड देतं तेव्हा आपण घेतला, ट्रेड बरोबर चान्सेस खूप जास्त. पण तू एक्सपायरीलाच ट्रेड घेतोय आणि तुला 0 करायचा आहे, मग तिथं जिंकण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे विचार करतो की 1:4च घेणार आहे आपण. आणि 20चा 100 पर्यंत तो होल्ड करू शकतो, 20चा 200, 400, 500 रोज नाही, आपण आपल्याला मिळणार पण नाही, आपण होल्ड पण करत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्या फक्त बोलायच्या गोष्टी झाल्या, ऐकायला भारी वाटतात. ऍक्च्युली याच्यामध्ये कुणीही लॉंग टर्म मध्ये चांगला पैसा कमवत नाही. त्याच्यामुळे जेव्हा मार्केट ट्रेड देते आपल्याला, तेव्हा 1:3, 1:4 घ्या, 0 पेक्षाही भारी आहे.